मुंबईकरांवरती घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उबाठानं विरोध केलाय। धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजूंसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दिलं जातं। एकट्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यातील 2517 रुग्णांना तब्बल 22 कोटींहून अधिकची मदत करण्यात आली आहे। मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला। दरम्यान आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी काम केलं जातंय। यासाठी लवकरच एक समिती गठीत करण्यात येईल, असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलं। मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोट अंजली दमानी यांनी केला। खोक्याच्या आडून मला टार्गेट करण्यात आलंय, खालच्या दर्जाचं राजकारण करणं उचित नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असं धस म्हणाले। पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरनं सुरेश धस यांना लक्ष केलं। हे जर खोके असे असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी, असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडेंनी सुरेश धस यांना केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असलेल्या डॉक्टर इंद्राणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे। गोविंद बोडके यांच्या सेवानिवृत्तीनंतर पालघरचं जिल्हाधिकारी पद रिक्त झालं होतं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं महिला सक्षमीकरणावरती भर दिला गेलाय। महिलांना व्यवसायाकरता कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना राबवली जात असून सध्या या योजनेतनं 10,000 कोटींचा पल्ला गाठण्यात आल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। बुलढाणा जिल्ह्यातील टेंभुर्णा इथे बौद्ध समाजाकडून धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बौद्ध समाज बांधवांना शिक्षणाचे धडे देण्यात आले। या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांनी प्रमुख उपस्थिती लावली। त्यानंतर एक मोठी बातमी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये आज दिवसभर अजित पवार विविध बैठका घेणार आहेत। मात्र या दौऱ्यात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे मात्र उपस्थित नसतील, कारण प्रकृतीच्या कारणामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचं धनंजय मुंडेंनी एक्सवरती पोस्ट करत माहिती दिली आहे। अजित पवार हे आज दिवसभर बीडमध्ये बैठका घेणार असताना धनंजय मुंडे अशा पद्धतीने अनुपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे। राज्याला आज आणि उद्या देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आज 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय। बोरिवली, दहिसर, खोपोली, उरण भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात। मुंबईत पुढील 36 ते 48 तासात वळीवाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यावेळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार, देशात चटका वाढणार। एप्रिल ते जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यामुळे एका दिवसातच तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आहे। मुंबईचा पारा 37 अंशांवरती गेल्यामुळे तीव्र उकाडा जाणवतोय, त्यामुळे मुंबईकर गरमीनं हैराण झाले। राज्य पोलीस दलातील एआय वापरासाठी महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एनहान्स लॉ एन्फोर्समेंट कंपनीची स्थापना करण्यात आली आणि या कंपनीला आता राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर व्हावा यासाठी काम दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे शासकीय माहिती गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी मदत करणार आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण होत असताना सोनं भावात मात्र 200 रुपयांची वाढ झाली, त्यामुळे ते 91,600 रुपये प्रति तोळ्यावरती पोहोचलं। 2 दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ आहे, तर 31 मार्च रोजी त्यात 1,000 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर आता 1 एप्रिल रोजी सुद्धा 200 रुपयांची वाढ झाली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीड कारागृहात असल्यामुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आहे। मात्र 161 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या 340 कैदी आहेत। यातील 7 कैदी शिक्षा झालेले, तर उर्वरित न्यायाधीन बंदी आहेत। तर क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यामुळे प्रशासनावरती ताण येत असल्याची माहिती मिळते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल 388 उमेदवारांचे 438 अर्ज छाननी वैध ठरलेत, तर 41 अर्ज अवैध ठरलेत। माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल।
देशभरात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 13,000 चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिली आहे. दरम्यान 10 राज्यांनी अद्याप जंगलांवरच्या अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सामना करावा लागतोय. 2023च्या जाहिरातीद्वारे बहुजन कल्याण अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही शिफारस पत्र मिळालेलं नाही. मावळमधील वडेश्वर गावचं ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाई देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. सटवाईवाडीतल्या डोंगरावरती असलेल्या मंदिरात नवजात बालकांना घेऊन जाण्याची परंपरा आहे. नवरात्रोत्सवात 9 दिवस भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. जळगावातील नारळी आणि उतावळी या 2 नद्यांच्या संगमावरती 2019 मध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात संपूर्ण गाळ साचलाय. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. बंधाऱ्यात पाणी साचत नसल्यामुळे परिसरातील विहिरींची पातळी खोलवर जाते. त्यामुळे बंधाऱ्यातनं गाळ काढण्याची मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. कराड पालिकेचे तत्कालीन फरार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. कराड पालिकेतनं कार्यमुक्त झाल्यानंतरही एका इमारत बांधकाम परवान्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 5 लाख रुपये लाच घेण्यात आले आणि या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांसह 4 शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून शंकर खंदारे फरार आहे. 17व्या राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा भुवनेश्वर, ओडिशा इथे पार पडल्या. यात महाराष्ट्र संघानं उत्तम कामगिरी केली. बुलडाणा जिल्ह्यातल्या 2 मुलींनी उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं. बुलडाणा जिल्ह्याच्या गिरोली खुर्दमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची कबुली मुख्य आरोपीनं पोलिसांना दिली. गावातील व्यक्तीनंच पोलीस कर्मचाऱ्याला या हत्येची सुपारी दिली होती. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरती 31 मार्चपर्यंत चालवण्यात आलेली दादर भुसावळ विशेष गाडी आता 30 जूनपर्यंत धावणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे दादरवरनं भुसावळ गाठणं सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणच्या बहुवार्षिक वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती आदेश देत ग्राहकांना दिलासा दिला. परंतु महावितरणनं सुचवलेल्या वीज दर कपातीपेक्षा तुलनेनं अधिक कपात झाल्यामुळे ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडण्याची चिन्ह आहेत. हे संभाव्य संकट टाळण्यासाठी महावितरण वीज नियामक आयोगाकडे फेर याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम राबवण्यात आला. या विशेष उपक्रमाअंतर्गत मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडवाचं वाटप करण्यात आलं. उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात 500 प्रसाद पेट्यांची विक्री झाली. श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यपीठ असलेल्या वटवृक्ष मंदिरात तब्बल 2,49,267 स्वामी भक्तांनी मनोभावे दर्शन घेतलं. याची नोंद नगरपालिकेनं यंदा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अत्याधुनिक कॅमेरा लावून केली. यातून भाविकांची गणना करण्यात आली. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पुढील 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. अशातच कोपर खैरण्यातील अनेक वसाहतींना अनियमित दाबानं पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे अनेकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलत चालली आहे. जर्मनी, रशिया, फ्रान्स, आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. तापमानवाढीमुळे मार्च महिन्यात देशभरातील विजेचा वापर वार्षिक आधारावरती 60% वाढून 148.48 अब्ज युनिट इतका झालाय. मागील वर्षी मार्चमध्ये विजेचा वापर 138.95 अब्ज युनिट इतका होता. कर्मचारी भविष्य निधीच्या अग्रिम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी असलेली सध्याची 1 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्याच्या प्रस्तावाला ईपीएफओनं मंजुरी दिली. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. तर एएससी व्यवस्थेला ऑटो क्लेम असं म्हटलं जातं. याच नावानं ही यंत्रणा लोकप्रिय झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपयांच्या नोटा चलनातनं बाद केल्या. दरम्यान आतापर्यंत 98.21% नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. तर केवळ 6,366 कोटी किमतीच्या 2,000 रुपयांच्या नोटा अद्याप लोकांच्या जवळच असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं देण्यात आली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सीएसईचा हवाला देऊन असा दावा करण्यात आलाय की त्यांच्या अभ्यास अहवालामध्ये ब्रेडच्या 84% नमुन्यामध्ये अशी रसायनं आढळली जी कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात. मात्र हा दावा खोटा आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ अलीकडील नाही तर 2016चा आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनं पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यासाठी नागरिकांना घरबसल्या तक्रार करण्यासाठी QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही तक्रार कोणत्या कार्यालयात प्रलंबित आहे याचा आढावा सुद्धा घेता येईल. याकरता महानगरपालिकेनं संकेतस्थळ सुद्धा सुरू केलंय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा वृद्धी दर 6.5% राहील असा अंदाज मूडीज रेटिंगनं मंगळवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला. हा वृद्धी दर G20 देशांमध्ये सर्वाधिक आहे. चेन्नईच्या बाजारपेठेत बंदी घालण्यात आलेल्या चिनी लसूण विक्रीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. तामिळनाडू सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगण्यात आलंय असं मंगळवारी संसदेत सांगण्यात आलं. तर महसूल गुप्तचर संचालनालयानं 2024-25 दरम्यान 560 टन चिनी लसूण जप्त केला. राज्यामध्ये एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण दुसरीकडे रोजगार हमी अंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल 1200 कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवलेत. त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबणा होतीये. पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्यवर्ती विभागानं गेल्या 5 वर्षात 105 लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात यश मिळवलंय. त्यामुळे रूळ बेकायदा ओलांडण्यासारख्या प्रकारांना आळा बसलाय. तर या निर्णयामुळे सार्वजनिक सुरक्षिततेत मोठी सुधारणा झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात असे आदेश नुकतेच शिक्षण विभागाने जारी केले. परंतु मुंबईतील काही खासगी शाळांचं म्हणणं आहे की मुंबई, बीड, नागपूर येथील हवामान वातावरणात फरक आहे. अगोदर सकाळी 9च्या आधी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकची शाळा भरवू नये असे आदेश काढण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातनं बंद असलेली एसटी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे. सर्वांची लाडकी लालपरी आजपासून नव्यानं धावणार आहे. तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गेल्या पावसाळ्यात अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. सांगलीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली 82 कोटी झाली आहे. मात्र तरी देखील थकबाकी 155 कोटी रुपयांवरती गेली आहे. थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाळ व्याहळी शिवारात जिल्हाध्यक्ष केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीत इंदापूरकरांना अनोखा थरार बघायला मिळाला. सोलापुरात 3 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत. दक्षिणमधल्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेत देशमुखांनी आयुक्तांना पाण्याबाबत सूचना दिल्या. वाशिमच्या आडोळीमध्ये सतीश इढोळे या शेतकऱ्याने पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्वतःचा पत्नी आणि मुलांच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढलेत. हा शेतकरी अवयवाचे दर लिहिलेले फलक अंगावरती लावून वाशिमच्या प्रमुख बाजारामध्ये पोहोचला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत होती. या काळात कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीचा लाभ देण्यात आला, पण जे शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत ते आता थकबाकीदार ठरले असून त्यांना पुढील हंगामासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज मिळणार नाही. त्यामुळे काही शेतकरी अडचणीत सापडले. रस्त्याच्या कडेला पदपथ किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गाडी उभी करणं यापुढे वाहन चालकांना चांगलंच महागात पडणार आहे. नो पार्किंगच्या वाहतूक दंडासह पालिका सुद्धा अशा प्रकारे गाड्या उभ्या करणाऱ्यांकडनं 2,000 रुपये दंड वसूल करणार आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत राज्यामध्ये 12,438 बालमृत्यूंची नोंद झाली आहे. यूजीसीनं देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना भारतीय ज्ञान प्रणालीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये मिळवाव्या लागणाऱ्या एकूण क्रेडिटपैकी कमीत कमी 5% क्रेडिट हे IKS अभ्यासक्रमाचे असावेत असे देखील यूजीसीनं सांगितलंय. तसंच केंद्रीय पातळीवरती यासाठी रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. कफ परेड ते आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बांद्रा कॉलनी मेट्रो स्थानकाचं एक प्रवेशद्वार 7 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. उत्तर भारतीय संघाजवळील B1 हे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईमध्ये सुरू असलेला मालमत्ता खरेदीचा धमाका मार्च महिन्यात सुद्धा कायम होता. मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 15,603 मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत. याद्वारे राज्य सरकारला 1,597 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये मालमत्तांच्या नोंदणीत 10.3% वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,198 कोटी 5 लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात यश आलंय. महापालिकेच्या एकूण उद्दिष्टाच्या 99.97% कर संकलन झालंय. याआधी 2021-22 मध्ये 5,791.68 कोटी सर्वाधिक मालमत्ता कर संकलित झाला होता.
मायानगरी मुंबई शहरात आणि उपनगरात 3925 इतकी बालकं गंभीर कुपोषित असल्याचं नमूद करण्यात आलंय, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 16420 इतकी आहे. यावरून मुंबईत सुद्धा कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. नवी दिल्लीत 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत 1.74% वाढ झाली आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीनं हा निर्णय घेतला असून यामध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग, हृदयरोग, मधुमेह इत्यादी विकारांवरील औषधांचा समावेश आहे. राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील लहान मोठ्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सीचा स्वस्त पर्याय लवकरच उपलब्ध होणार असून यातून मोठी रोजगार निर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहित केलं जाणार आहे. ठाणे महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामांसाठी राज्य सरकारनं बिनव्याजी 115 कोटींचं कर्ज मंजूर केलंय. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला आता दिलासा मिळालाय. तसंच यातून केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबियांच्या 14 मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारला द्या असे आदेश विशेष न्यायालयानं मंगळवारी दिले. टाळा न्यायालयाच्या आदेशानंतर 1994 पासून या मालमत्ता उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात आहेत. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ झाली आहे. पूजा, देणगी, लाडू, नारळवडी या संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनामुळे 2024-25चा वार्षिक उत्पन्न विक्रमी 133 कोटींच्या घरात गेलंय. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात राज्यात दारिद्र्य रेषेखालील 3 लाख शिधापत्रिका तर अंत्योदय अन्न योजनेच्या 50,000हून अधिक शिधापत्रिकांच्या संख्येत घट झाली आहे. दुसरीकडे केशरी शिधापत्रिका धारकांच्या संख्येत 16 लाखांची वाढ झाली आहे. मालमत्ता करातनं नवी मुंबई महानगरपालिकेने इतिहासात प्रथमच विक्रमी 800 कोटींचा महसूल गोळा केलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात 900 कोटींचा अंदाज व्यक्त केला होता, पण पालिकेला 805 कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलंय. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरनं वेगानं जाणाऱ्या वाहन चालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे 241 टनांहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलंय. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडारोड्याची विल्हेवाट लावली. ही दृश्य आहेत बीडमधली थेट. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आणि हेलिपॅडवरची ही दृश्य आपण बघतोय. अजित पवार नुकतेच बीडमध्ये पोहोचलेले आहेत आणि बीडमधल्या स्थानिक नेत्यांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे. आज ते बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत, बैठका घेणार आहेत. मात्र आमदार धनंजय मुंडे पालकमंत्र्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान अनुपस्थित आहेत. ते प्रकृती कारणास्तव मुंबईमध्ये आहेत. मात्र आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. तुम्ही पण काही बोलत नाही. दादा सुरू कर, कामाला येतो, काम करू द्या ना. संध्याकाळी 5:30ला फ्रेंड्स आहे ना, 5ला काय 5:30ला. हा तेव्हा बोल. चला थँक्यू दादा. हे अमोल पिछे आहे ना. एसपी एसपी कलेक्टर सीओ मोबाईल आयुक्त विभागीय आयुक्त 4 मी आता येताना चर्चा केलेली आहे. त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे. परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही असं चालणार नाही. आता ते तुम्हाला सांगतील. 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात. त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत. विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय नडलंय तो दिलेला आहे. असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले. आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर असे नॅशनल हायवे आपल्या इथनं गेलेले त्याचे काही इश्यू आहेत का बोले. तारांगण, त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर, या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलंय,
पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रिपला येऊन मी डीपीसी आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं. ते लास्ट क्षणाला नाही चालणार. मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात, काय होतात, क्वालिटीचे होत आहेत का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल. जिल्हा बँकेचं पण आहे. जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे तर डीडीआरला बोलून घ्या नक्की. तसं नाही ते जे काही आहे ते तुम्ही घ्या माहिती. ओके, थँक्यू. जय हिंद. आणि मला मिळालं ते रात्री 300 रुपये. तुम्हाला तर अजित पवार बीडमध्ये पोहोचलेत. काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना आजच्या संपूर्ण दौऱ्यासंदर्भात आणि बैठकांसंदर्भात त्यांनी दिलेल्या आहेत आणि पुढच्या प्रवासासाठी ते गेलेत, पुढच्या कार्यक्रमासाठी. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, आजचा संपूर्ण बीडचा दौरा दिवसभराचा कसा असणार आहे पालकमंत्र्यांचा? आज अजितदादांचा जम्बो दौरा आहे. आता सकाळी 8 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात झाली तर रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 12 तासाचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या दरम्यान सुरुवातीला युवक जो राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा युवकांचा मेळावा आहे, त्यानंतर मॅरेथॉन बैठका, तब्बल 4 तास बैठका घेतल्या जाणार आहेत. विविध विकास कामांचा आढावा, समित्यांच्या बैठका, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांची देखील बैठक घेतली जाणार आहे. मात्र संपूर्ण आज अजितदादांचा हा दौरा दिवसभर असताना या दौऱ्यामध्ये मात्र धनंजय मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवून ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पोस्ट देखील केलेले आहे. त्यामुळं एकूण हा संपूर्ण दौरा आहे आणि यामध्ये पंकजा मुंडे देखील यात सहभागी होत आहेत, जॉईन होत आहेत. ज्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बैठका होणार आहेत त्या बैठकाला देखील पंकजा मुंडे उपस्थिती लावतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा बीडमध्ये येतात आणि त्या दौऱ्यासाठी आता खुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार नाहीत याची मोठी चर्चा होते. बिलकुल. धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीसाठी आणि त्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान सगळ्या महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्याकडनं घेत राहूच. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांचा अर्थव्यवस्थेला फायदा होतो. शिवाय कायद्यानं या दुकानांवरती वेळेचे निर्बंध नाही, त्यामुळे ती 24 तास सुरू राहू शकतात असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. तसंच रात्री 11 वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं पुणे पोलिसांना दिले. पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेग मर्यादा रद्द करणं, रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा 95% पोहोचलाय. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होतोय. मुंबईकरांवरती कचरा संकलन शुल्क लावण्याकरता मुंबई महानगरपालिकेनं नवीन नियमावली जारी केली आहे. आता मुंबईकरांकडून कचरा संकलन हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केलं जाणार आहे. नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केला जाणार असून 31 मे पर्यंत नागरिकांना त्यावरती सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. रेडी रेकनरच्या दरामध्ये तब्बल 5.84% वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतीमध्ये 2 ते 2.5 लाखांची भर त्यामुळे पडणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घरं घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून तिथल्या पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली जाते. मार्च महिन्यामध्ये एकूण देशाचं जीएसटी संकलन 9.9% वाढून 1.96 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. देशांतर्गत व्यवहारांमधनं जीएसटी महसूल 81.49 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. भाजप आमदार सुभाष देशमुखांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेड्यू ठोकलाय. कोण माझ्यासोबत आलं तर त्यांच्यासोबत, नाही आलं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असा इशारा भाजप आमदार सुभाष देशमुखांनी स्वपक्षातल्या नेत्यांना दिलाय. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळ्यातील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 12 तारखेपासून सुरू होते. या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं 15,22,000 देवीच्या दर्शनासाठी भाविक येण्याचा अंदाज असून त्याच दृष्टीनं पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. पुणे शहरातील अशुद्ध पाणी पुरवठ्याविरोधात मनसेनं महापालिकेत आंदोलन केलं. कोंढवा खुर्द भागामध्ये गेल्या 1 महिन्यापासून ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिकांना देत असल्याचा आरोप मनसेनं केला.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत नवी मुंबईकरांना पाण्याचं टेन्शन नाही. तरी देखील पाण्याचा जपून वापर करा असं आवाहन पालिकेनं केलंय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 620 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यात फार्मसिस्ट पदासाठी अनुभवाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे डी फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पेण तालुक्यातील अनेक गावं तहानेनं व्याकुळ झाली आहे. सर्व गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. सद्यस्थितीत 22 टंचाईग्रस्त गावं 108 वाड्यांवरती वेळापत्रकानुसार नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्चमध्ये राबवलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये तब्बल 11,255 आजारी मुलं आढळली आहेत. आरबीएसके कार्यरत पथकांनी यातील 9,539 मुलांवरती तातडीनं औषधोपचार केले तर 4,462 मुलांना सरकारी रुग्णालयात संदर्भ सेवा दिली आहे. नवी मुंबई महापालिकेची प्लास्टिक मुक्त मोहीम राबवण्यात आली. महापालिकेनं 448 किलो प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडे दंड वसूल केलाय. उत्सवांच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढतोय हे गृहीत धरून 26 ते 31 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवली. यात परिमंडळ 1च्या भरारी पथकानं 300 किलो तर ऐरोली टोलनाका इथून 100 किलो प्लास्टिक साठा जप्त केलाय. नवी मुंबईच्या तुर्भेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करणारी वाहनं देशातील विविध राज्यांमधनं ये जा करतात. या वाहन चालकांना पार्किंग, विश्रामगृहाचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय किंवा तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे या वाहन चालकांना सुविधा देण्याची मागणी केली जाते. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये